डोळे खूप लाल दिसतात. हो, कारण ड्राईव्ह करून आलोय ना आणि पहाटे लवकर उठलोय. मोठा पुलाव आहे चिन्मय. चिन्मय तुला वाटतं पाण्याची काश्मीर की कलीला घेऊन जातो काश्मीरला एकदा होतोय. हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही निघालोय आता कोल्हापूरला. आता थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल कसला ब्लॉग आहे हा. माझं काय म्हणतात मेन वाक्य व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी. पण आम्ही निघालोय आता खरंच कोल्हापूरला आणि कारण आहे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचंय आणि 100K सबस्क्रायबर झालेले आहेत YouTube वरती मोनिकाचे. त्यामुळे आम्ही ते पहिलं जाऊन देवीच्या पाया पडणार आहोत. म्हणजे मोनिकाला जास्त इच्छा आहे, तिच्यासाठी आपण चाललोय. हो, कारण मला सुट्टी मिळाली आहे आणि आम्हाला अशी मोठी उन्हाळ्याची सुट्टी असते तशी सुट्टी मिळालेली आहे, साधारण एक 4-5 दिवस. आणि मी चिन्मयला घ्यायला लावली आहे सुट्टी आणि अनायसे वीकेंड आलेलाच आहे. त्यामुळे म्हटलं की चल जाऊन तांबडा पांढरा पण खाऊया. पण त्याआधी म्हणजे मी हे बोलले होते आधीच्या ब्लॉग्समध्ये की मला पहिली सुट्टी मिळाली की मी आधी कोल्हापूरला येणार आहे. पण सगळ्यात मेन कारण म्हणजे खरंच माझे थँक्यू सो मच सगळ्यांना की माझे 100K सबस्क्रायबर्स होत आहेत आता कंप्लीट. आणि मला आशीर्वाद घ्यायचा होता महालक्ष्मीचा. कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं एवढं मला कळतं. त्यामुळे ओटी पण भरायची आहे आणि सगळंच करायचं आहे. त्यामुळे मी आधी नॉनव्हेज अजिबात खाणार नाही आहे. इथून आता आम्ही निघतोय, साधारण 7 वाजलेले आहेत. मने आणि लिली बिचारे कारमध्ये बसलेत. हे दादा कार स्वच्छ करतायत. पण मन्या आणि लिली दिसत आहेत का इथे? मन्या बसला इथे आणि लिली पण आत आहे. तर आम्ही आता निघतोय. 7 वाजतायत. नुकतंच उजाडायला लागलेलं, उजाडून झालेलं आहे. पण सगळं असं सकाळच्या वेळेचं काय म्हणतात गोंधळ चालू आहे. पण मला इंट्रोडक्शनचा व्लॉग करायचाच होता कारण की आय एम रिअली एक्सायटेड आणि आता खूप मजा येणार आहे. तर आजचा व्लॉग बेसिकली काय असणार आहे तर मुंबई टू कोल्हापूरची ही जर्नी, अंबाबाईचं दर्शन आणि मला कसं वाटतं याबद्दल हा आजचा व्लॉग असणार आहे. त्यामुळे काय काय खाणं पिणं होणार आहे? हां, पूर्ण व्हेजच असणार आहे. खूप जणांचं जाऊ दे, एनिवेज व्हेजच असणार आहे. त्यामुळे अंबाबाईचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला मला काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यानंतर मग आपण बघूया काय करायचंय, काय खायचंय, पण काय काय खाणार आहोत, कसे आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत, कसे तिथे जाऊन आम्ही सेटल होणार आहोत, हॉटेल कसं शोधणार आहोत. कारण की अजूनही आम्हाला हॉटेल सापडलेलं नाही आहे. कारण की पेट फ्रेंडली हॉटेल कोल्हापूरमध्ये पटकन मला मिळत नाही आहे. त्यामुळे जाता जाताच मला ते फिगर आउट करायचं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. त्यामुळे पूर्ण व्लॉग बघत राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बघत राहा आता हा व्लॉग. या नदीला नेहमी पाणी असतं. आता मी मंदिर परिसरात आलेली आहे आणि हॉटेलवर काय केलं, कसं आम्ही मन्या आणि लिलीला सेटल केलं हे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. कारण की आता आम्हाला आधी मंदिरात यायचं होतं. चिन्मय पण आहे, तो मोबाईलमध्ये बघत होता आता. तर आम्हाला आधी दर्शन घ्यायचं होतं कारण की उद्या मंदिर बंद असणार आहे, उद्या आणि परवा. आणि मग आमचं पूर्ण नाईटचं पण प्लॅन आहे की खायला कुठे जायचं, कसं करायचं. त्यामुळे मग आम्ही आधी ठरवलं दर्शन घेऊया, ते तुम्हाला दाखवूया आणि मग बाकी मी 2 दिवस आहेच कोल्हापूरमध्ये. मग बाकीचा ब्लॉग आपल्याला तसाही करता येईल. त्यामुळे आधी आता दर्शन घेऊया, देवीकडे प्रार्थना करूया की 100K झालेत तसे मिलियन व्हावेत. आणि अजून बरेच गोल्स आहेत या वर्षातले माझे, तेही पूर्ण व्हावेत. तर सुरुवात करूया आधी. आत्ता आपण दर्शनाला जाऊया आणि बघूया तिथे शूट करता येतंय का. नाहीतर दर्शन घेऊन आल्यानंतर काय कसं वाटलं मी नक्कीच सांगेन. डोळे खूप लाल दिसतात. हो, कारण ड्राईव्ह करून आलोय ना आणि पहाटे लवकर उठलोय. आणि मला पण सिंपल. जाऊया, दर्शन घेऊया. तरी आज गर्दी कमी दिसतीये मला आणि मज्जा. शनिवार आहे ना, शुक्रवारी जास्त नाही. आता आतमध्ये गर्दी असेल. आणि अच्छा, अजून आपण आतमधल्या रिजन मध्ये नाही नाही, आता बाहेरचा रस्ता आहे. पूर्वी इकडनं आम्ही गाड्या बिड्या घेऊन जायचो. ओ हा, आता इतकं गर्दी वाढल्यामुळे
ओके. याला कोणता रस्ता म्हणतात असं काही माहिती आहे का तुला? नाही, मला नाही माहिती. मला म्हणजे मी उगाच काहीतरी सांगणार आणि चुकीचं निघायचं. मंदिरात तर जाऊया, मग बघूया दर्शन कसं होतंय. जुना राजवाडा पोलीस स्टेशन म्हणजे हा राजवाडा. आणि मला असं वाटतं महाद्वार बहुतेक हे आहे, महाद्वार म्हणतात त्याला. अच्छा. महाद्वार रोड म्हणजे तो असावा असा माझा एक अंदाज आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कोल्हापूरकरांनो प्लीज करेक्ट करा आणि चिन्मयला सांगा की तू चुकलायस. तुला नीट नाव पण माहित आहे. इथे कोल्हापुरी चपला आहेत आणि नंतर शॉपिंग करायचंय, आधी दर्शन घ्यायचंय, त्यामुळे मी शॉपिंगचं काही दाखवणार नाहीये. आपल्या चपला कुठे ठेवायचे? इथे सगळेजण असतात ते चपला घेणारे. तर इथे लिहिलं चप्पल स्टँड. किती खोदलं यार मुंबई सारखं, सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रात खोदलं काय? बघ ना यार, सगळीकडे खोदून ठेवलंय. आणि आम्हाला यायलाच इतका वेळ लागला. सकाळी 7ला निघालेलो, पार 5 वाजता पोहोचलोय कोल्हापूरमध्ये. काय सांगायचं. असो, आता मला तिथे शूट करता यायला पाहिजे म्हणजे मजा येईल. आधी ओटी घेऊया. कशी घेऊया? साडी घेऊया की काय घेऊया? इथेच घेऊया ना. किती? 150. 150ची ओटी. गो या एक हाँ नको नको मग काकींकडे. वेटिंग वेटिंग वेटिंग. हां, दर्शन झालं माझं फायनली. आणि VIP मधून दर्शन घेतलं, VIP लाईनमधून. मी जनरली असं अजिबात करत नाही. तुम्ही जर माझा शिर्डीचा ब्लॉग बघितला असेल तर मी प्रॉपर लाईनमधूनच दर्शन घेतलं होतं. पण इथे आत्ता काय झालं आहे की ठरलं तर मगचे खूप चाहते आहेत आणि सगळे येऊन फोटो काढायचे म्हणत आहेत. आताही काही जण बघत आहेत, त्यामुळे मला थोडंसं ऑकवर्ड होतं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की ऑफिसमध्ये जाऊन मी रिक्वेस्ट केली की मला VIP दर्शन मिळेल का. तर मला फायनली VIP दर्शन मिळालं. आणि मी पहिल्यांदा कधीतरी असं कोणत्या तरी VIP लाईनमधून दर्शन घेतलं मी आणि चिन्मयने. सो थँक्यू. इथलं जे कोणी व्यवस्थापन आहे आणि खूप छान मला त्यांनी ट्रीट केलं. आणि हे सगळं सोडून द्या, कशासाठी आली आहे मी तर महालक्ष्मीकडे, अंबाबाईकडे मी आशीर्वाद मागायला आली आहे. कारण की माझे नुकतेच आता 100K सबस्क्रायबर्स झाले. मला मिलियन सबस्क्रायबर्स करायचे आणि खूप गोष्टी मला या वर्षामध्ये, येत्या काही वर्षांमध्ये अचीव्ह करायच्या आहेत. त्यासाठी मी साकडं घालायला महालक्ष्मीकडे आले, मी आणि चिन्मय दोघंही. कारण की आम्ही दोघं मिळून एक युनिट आहोत आणि एक पॉवर आहोत आणि आम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं आहे. एक एक गोल्स अचीव्ह होतील ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण त्याची सुरुवात आम्हाला इथून करायची होती आणि त्याची साईन मला मिळाली, ती आहे 100K सबस्क्रायबर्स. सो थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं आणि मला खूप छान वाटतं आता इथे मला दर्शन घेता आलं. आणि ये आता 126 नंबरची पिशवी आहे आमची यायला आली सापडली. चिन्मयचे शूज
आता तू मला लोणी स्पंज डोसा खायला घेऊन जाणार आहेस. हा, त्या बाईकडून ऍड्रेस पण घेतलायस तू. जाऊया की, जाणार आहे इकडे. ते लोकांना सांग की बऱ्याचदा काय होतं, आता तिथं खोदकाम चालू आहे, नाही तर तुम्ही मंदिराच्या इकडे दिशेने यायला लागलात की तिथंच वाटेत बरेच लोक चपला द्या, चपला इथं काढा, चपला इथं काढा म्हणतात. 20 रुपये घेतात, 10 रुपये घेतात. ठीक आहे, द्यायचे असते तर देऊ शकता. पण मंदिराच्या एंट्रन्सच्या एकदम बँक ऑपोजिट एक 5 पावलं चालल्यानंतर मंदिर समितीचंच एक चप्पल स्टँड आहे. हे विनामूल्य आहे, फ्री ऑफ कॉस्ट आणि सेफ ठेवतात मेन म्हणजे. तर अप्रतिम सुविधा आहे. काय मावशी फोटो काढाय ह्या ट्रिपमधली मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे हॉटेल राजपुरुष. हे ना आमच्या आनंददादाचं हॉटेल आहे. मला माहिती होतं हे हॉटेल आहे जिथे राहण्याची सोय होते, पण ते पेट फ्रेंडली आहे हे मला माहीत नव्हतं. आणि इथे यायचं माझं आदल्या दिवशी ठरलं. म्हणजे मला पॅकअप मिळालं शूटवरून आणि मला असं झालं की मला डायरेक्ट सांगितलं की तुला 4-5 दिवस सुट्टी आहे, आता इतक्यात तुझं काही शूट लागणार नाही. मग मी म्हटलं की पहिलं कुठे जायचं होतं, तर कोल्हापूरला जायचं होतं. म्हणून मग मी रात्री स्टोरी टाकली की अर्जंटली पेट फ्रेंडली हॉटेल कुणाला माहिती आहे का, त्यांनी प्लीज माझ्याशी मला सांगा, इंस्टाग्रामवर DM करा. तर मला पहिलं नाव एका जणांनी पाठवलं, ते होतं राजपुरुष. आणि मग मी कॉल केला इथे आणि मग आनंददादाला पण मेसेज केला आणि माझ्या बाळांना मला बरोबर घेऊन येता आलं. नाहीतर खूप प्रॉब्लेम येतो. पेट फ्रेंडली अजिबातच कोल्हापूरमध्ये कुठेच मला हॉटेल राहायला मिळत नव्हतं. जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा की कोल्हापूरमध्ये पेट फ्रेंडली हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही राहू शकता. मी माझ्या रेग्युलरच्या ज्या स्टोरीज असतात किंवा रील असतात त्याच्यामध्ये नक्की मेन्शन करेन की असं असं आणखीन एक हॉटेल मला सापडलं आहे जिथे तुम्ही तुमच्या पेट्सला घेऊन जाऊ शकता आणि कोल्हापूरमध्ये जाऊ शकता. त्यामुळे जर ते माहिती असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हॉटेल तर काय उत्तमच आहे. मला तर इतकं छान आहे. आणि मने आणि लिली मस्त आता आत बसले. आम्ही आता फिरायला बाहेर पडतोय, त्यामुळे मला इतकं बरं वाटतं की ते आतमध्ये छान बसलेत. आणि म्हणजे मुंबईला एकटे घरामध्ये नाही आहेत, किंवा जरी मी सिटर ठेवली घरी किंवा सिटर मिळतात की जे तुम्हाला 1000 रुपयासाठी दिवसाला 2दा येऊन फूड आणि पाणी चेंज करून जातात, त्यांचा ट्रे क्लीन करून जातं. पण आहे ना अजून माझं तेवढं झालेलं नाही आहे की बिचाऱ्यांना सोडूनच मी फिरायला जाईन. पण आता असं मला कधी ना कधी करायला लागणार आहे, कारण की मला खूप बाहेरच्या पण ट्रिप्स करायच्या, 4-4, 5-5 दिवसाच्या मोठ्या ट्रिप्स पण करायच्या आहेत. तर ते मी करणारच आहे. पण आत्ता कोल्हापूरमध्ये माझी अशी सोय झालेली आहे आणि थँक्यू सो मच. त्यांचं नाव मी आत्ता मेन्शन नाही करू शकत आहे कारण की मी विसरले आहे. पण राजपुरुषमध्ये माझी ॲक्च्युली खूप चांगली सोय झाली. सो थँक्यू आनंददादा. आता निघालो आम्ही रंकाळ्याला. आणि रंकाळ्याबद्दल तुला काही माहिती आहे का? काय नाही, मोठं तलाव आहे. हां, छान. कोल्हापूरच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. बाकी मला त्याचा इतिहास वगैरे माहिती आहे. छान दगडी बांधकाम आहे. आणि रंकाळा ला खूप जणांनी म्हणजे मला सजेस्ट केलेलं की तिथे जाऊन भेळ पाणीपुरी असं खा, तिथे जाऊन थोडासा टाइम स्पेंड कर. म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेला तिथे चाललंय. आता काय खाणार आहोत, काय पिणार आहोत हे मी त्या वेगळ्या ब्लॉगमध्ये टाकतेच आहे, जो शुक्रवारी येणार आहे ब्लॉग. पण आता रंकाळ्यावर जाऊन आम्ही काय काय बघतो, काय काय करतो हे मी नक्की या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे बघत राहा. आलो, मस्त आहे. केवढा मोठा पुलाव आहे चिन्मय. माझ्या मनात किती खाण्याचं असतं ते त्याच्यावरून कळतं. मी तलावाला पुलाव म्हणाले. केवढा मोठा पुलाव आहे. हा पुलाव कुठे? ठीक आहे, पण हा तलाव केवढा मोठा आणि छान आहे, मस्त. संध्याकाळच्या वेळेला मज्जाच आहे ना. म्हणजे सगळ्या कोल्हापूरकरांना किती भारी.
आईस्क्रीम खाल्ल्यामुळे थोडं माझा आता घसा. तरी रात्रीची मी मुंबईमध्ये आईस्क्रीम खाते. आय गेस त्याच्यावर मी ताक प्यायल्यामुळे असेल. हे असे उद्योग आहेत. आईस्क्रीमवर कोण ताक पितं? पोटाला बरं असतं. मी दररोज ताक पिते. अरे पण त्याच्या ऐवजी जर आईस्क्रीम खाल्लं तर ताक स्किप करायचं. सगळं ते रोजच्या सारखं तर खायचंच आणि ऍडिशनल जे झालं असं थोडी असतं. मज्जा. आय गेस त्या साईडला खाण्याचं आहे सगळं. नाही तिकडे आहे खाली. अच्छा तिकडे मी तुला म्हणत होतो त्या साईडला जायचं आपल्याला. ओ चला मग जाऊया. इथे जरा मध्ये काहीतरी काम चाललंय. कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय. आम्हाला कुठेही मुंबईची काय म्हणतात कमी भासू देत नाहीये. सगळीकडे खोदकाम जोरदार चालू आहे. एवढं खोदून तलाव तर सापडलं. आता अजून खोदून काय शोधतायत काय माहिती. चला त्या साईडला जाऊन बघूया. चला काय एक या साईडला चक्कर मारायची. चालायचं तर आहेच ना. इकडे काहीच नाहीये. तिथंच संपलं. तिकडच जायचंय. तिकडे छान आहे. आपण जमलं तर बोटिंग वगैरे पण करू. मग चल बोटिंग करू. ये आम्ही तिकीट्स घेतले आणि आम्ही आता करणार आहोत बोटिंग. हे मी कधीच करत नाही पण रंकाळ्याला आली आहे आणि इथे खूप जण बोटिंग करतात. त्यामुळे मला असं टेम्प्ट झालं की बोटिंग करावं. मी इतकी वर्ष राहिलोय इथे पण मला आठवत नाही मी कधी बोटिंग बिटिंग केलेलं. नाही केलं असेल कदाचित पण पैडलवाला बोटिंग कधीतरी केलंय. ते आता रंकाळ्यावर केलंय का कुठे लहानपणी दुसरीकडे घेऊन गेले होते आई बाबा तेव्हा केलंय मला आठवत नाही. पण मला नाही असं रंकाळ्यावरती बोटिंग केल्याचं माझ्या काही लक्षात नाही. आपण आता करूया. चल मेरी वजह से तेरे को आज फुल मौका मिला. माझ्याकडून ट्रीट. ऐकत नाही. मजे मजे निघालो आम्ही आणि आम्ही शिकारा बोट बुक केली आहे. काय करतोय बच्चा. चलो घूमने. वेगळीच एक्साइटमेंट आहे मला. आवाज येणार आहे काय? येणार सगळा व्यवस्थित आवाज येणार. गरम होत आहे प्रॉपर. या जॅकेट मध्ये गरम. बापरे पाणी फारच जवळ आहे. मला पाण्याची भीती नाही वाटत. चिन्मय तुला वाटतं पाण्याची भीती? फक्त ना मला मोशन सिकनेस आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मला उलटी होईल की काय. आणि मला ना ताप येतो लगेच पाण्याच्या शेजारी फिरायला. म्हणजे बीचवर वगैरे फिरायला गेले किंवा आपलं मुळशीला वगैरे जातो आपण फिरायला तेव्हा ना मला कानात कापसाचे गोळे घालून जायला लागतं कारण मला लगेच कापरतो. तर त्याची मला थोडी भीती वाटते. पण कधीतरी ठीक आहे. आता बघू काय होत आहे. आणि संध्याकाळची वेळ त्यांनी असं बोटीला लाईट वगैरे लावले. किती भारी दिसते आमची बोट. फुल लाल बिल आहे खाली लाईट. बघा खरा नाही. अरे खरा आहे ना. खरा आहे तो बघा. खरा बघा आहे. नाईस. बघा दर्शन झालेलं आहे आमचं. रंकाळ्यात बसल्या बसल्या. केवढी गर्दी होती आणि बापरे त्या बोटिंगला. पण आम्ही आमच्यासाठी एक वेगळं शिकारा बुक केली. खऱ्या शिकारामध्ये जाण्याची संधी कधी मिळणार आहे काय माहित मला. काश्मीरची कलीला घेऊन जातो काश्मीरला एकदा. ओके बघा आता बोललायस तू व्हिडिओवर. मला जायचंय. आपण कधी गेलो नाही. हा काश्मीरला जायचंय. तर मने आणि
इतके लिली इतके असतात बरोबर, त्यामुळे काश्मीर बघू. येस. आणि तिथे आम्ही ओरिजिनल शिकारामध्ये ट्रॅव्हल एक टूर करणार. आता जे आहे ते खूप छान आहे. हो छान आहे. खयाली पुलाव नंतर जे आहे मला मस्त वाटतं. म्हणजे तो खयाली पुलाव होता. म्हणजे आता खयालच आहे ना, आता थोडी रियालिटी आहे. जाऊ दे, ठीक आहे. याचे तिकीट मीच काढले त्यामुळे काय. मग काय झालं त्याला, एवढं काय माझ्याकडून ट्रीट म्हणाले ना. मग इथं मी पहिल्यांदा बोलून चिन्मय बिचारा नॉस्टॅल्जिक होतोय छोट्या छोट्या गोष्टींना. मला मजा येते, मला मजा येते. मला सांगतो की त्या तिकडे शेजारी एक असं प्लेग्राऊंड आहे, तर तिथे समुद्रावरून वाळू आणून टाकतात आणि आम्ही लहानपणी खेळायचो, मग उड्या मारून मारून पडायचो मुद्दा बोलून, वाळूच लागत नाही वाळूच लागत नाही करून असं खूप दंगा करायचो. तसा तुझा फोटो वगैरे आहे का खेळताना? माझा एक फोटो आहे तिकडे. मी खूप लहान असताना, म्हणजे साधारण एक 9-10 वर्षाची होते तेव्हा पप्पा मम्मी मयूर दीदी असे आम्ही सगळे फिरायला आलेलो, मावशी. तर तेव्हाचा माझ्याकडे एक फोटो आहे आणि तेव्हा पण मी सेम कपडे घातले होते. मी तुम्हाला नक्की तो फोटो मला मिळाला तर मी शेअर करते. आणि मला तिकडून पास होताना असं झालं होतं, अय्या मी पण आत्ताही माझं स्टायलिंग असंच सेम कपड्यांमध्येच आहे. तर लहानपणापासून आपण जसे राहतो तसेच असतो. तर ते मला एक छान फील झालं. आणि आता ते रंकाळ्याला आल्यानंतर मला ते फार, तेव्हा आय गेस मी बोटिंग नव्हतं केलं कारण की तेव्हा ऑब्विसली पैसे पण हा इश्यू होता आणि बाकी गोष्टी फिरायच्या होत्या. तेव्हा स्वतःच्या कारने नव्हतो ट्रॅव्हल करू शकत, तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरायचो. तर आणि ऑब्विसली इतकी माणसं होती त्यांच्याबरोबर मग थोडंच बजेट बघायला लागतं. आता काय उपटसुंबे काय म्हणतात, उपटसुंबे उपटसुंब आम्ही दोघंही फिरतोय आता सध्या, त्यामुळे काय खर्चा तू ते खर्चा म्हणून. वाव कुठे गेलं, अरे हे छोट आहे का हे वाला, हा हे शालिनी पॅलेस. बघू आपल्याला तिथून घेता आलं तर. एवढं छान दिसतंय बरोबर ती वेळ आहे ना. हा आणि माझा ऋतिक रोशन पण बुमरो करणार आहे आता. शिकारा शिकारा तिथं म्हणल्यापासून हे गाणं आपोआप डोक्यात केवढं ना असतं असोसिएशन बॉलिवूड गाणी हे किती भारी. जाऊ दे. चला आता राईड ऍक्च्युली संपत येणार आहे, तर मी थोडीशी राईड एन्जॉय करते. कोल्हापूर मुंबई खूप लांब आहे. आपल्याला कोल्हापूर पुणे मुंबई पुणे होत नाही, कोल्हापूर मुंबई कधी करत. असं इथे आलं की असं वाटतं की हेल्दी खायला मिळेल, असे छान हेल्दी कोणतं काही प्रॉब्लेम नसणार, छान आणि कशी छान जवळ माणसं. मुंबईमध्ये खूप मिक्स कल्चर आहे ना. आमच्या चिन्मयला तर आपलीशीच वाटतात तिथली लोक. लगेच चिन्मय कसं बोलायचं रे, मला तू शिकवणार होतास, सांग ना. इथून बाहेर पडले की एकदा आपण प्रयत्न करूया कारण की मला अजिबात चिन्मयचं म्हणणं आहे गावठी बोलता येत नाही. मला कोणतं काय कॅरेक्टर आलं करायला, ऑडिशन द्यायला वगैरे, तर चिन्मय म्हणतात
गावठी आहे हे, कोणतं गावठी आहे? पण मराठी टीव्ही वरती बरंच चुकीचं ग्रामीण बोललं जातं, त्यात काय म्हणजे ठीक आहे ते, ठीक आहे एवढं काय नाही. ग्रामीण भाषा मला व्यवस्थित जे बेसिक मराठी आहे ते माझं व्यवस्थित आहे. आता चिन्मय मला कोल्हापुरी स्टाईल मध्ये शिकवणार आहे बोलायला. चालतंय की? की नाही चालते की, चालते की. अरे चालते की, चालते की, चालते की. अरे एक आला शब्द, चालते की, चालते की. तिकडं उभारलेत बघ लोक, तिकडं उभारलेत बघ लोक, तिकडं उभारलीत, उभारलीत, तिकडं उभारलीत बघ लोक, तिकडं उभारलीत बघ लोक. त्याला टोन काय देऊ नको की, नाही का? तिकडं उभारलीत बघ लोक, तिकडं उभारलीत बघ लोक, तिकडं उभारलीत बघ. ए जा बाबा, तिथे उभे राहिलेत. आणि बायका पण नाही, सोपी नाही भाषा, सोपी. तिथले दादा म्हणतात दाखव त्यांना. काय भाषा सोपी आहे का अवघड आहे? कोल्हापुरी भाषा सोपी नाही, कुणाला पण जमत नाही. तर टीव्ही वरती वगैरे बोलतात कोल्हापुरी, पटते का तुम्हाला? ते चुकीचं नाही बोलत आहे, कमी पडतंय ना. सांगायला लागलं ऐकत नाही हो, सगळ्यांना वाटतंय कोल्हापुरी येतंय, नुसतं आपलं हेल काढलं की झालं असं नसतंय ना. तर रूमची टूर राहिली होती, पण या रूम मध्ये काही दाखवण्यासारखं नाहीच आहे म्हणून मी काही केलं नव्हतं. पण आता आम्ही फायनली निघालोय आणि लिली आणि मन्या पण तयार आहेत. तर मी म्हटलं एकदा दाखवूनच द्यावं की काय आहे बाबा, नंतर तुम्ही म्हणाल नको अगं रूमची टूर म्हणाली होतीस मग का नाही दिलीस. तर ऍक्च्युली काही नाही, हा एंट्रन्स आहे आणि ही मी आहे आणि इथे टॉयलेट बाथरूम आहे. आता आम्ही निघालोय, पण हे असं शावर होता छान गरम पाणी आणि काही नाही, नॉर्मल रेग्युलर टॉयलेट बाथरूम. आणि हे लिली मन्या, हा चिन्मय रेडी होतोय. चला चला. आणि हे माझं सामान आहे बस, बाकी काही नाही. आणि हे सगळं असं टीव्ही होता, टीव्ही पाहिला आम्ही, मॅच पाहिली काल. आणि ती खिडकी आणि चिन्मय रेडी होतोय. बॅग घेऊन तयार आहे मी आता, बॅग घेऊन तयार. चिन्मय बॅग घेऊन तयार आहे. आता निघालो परत जायला मुंबईला. सुट्टी संपली आमची, पण खूप मजा आली. काय झालं, का थांबला? सीट थोडं मागं घेतो. मला वाटलं मी आता हे लिंक करते म्हणून. तर अशी होती आमची पूर्ण ट्रिप जर्नी. खूप खाल्लाय मी, त्याचा ब्लॉग आता शुक्रवारी येईलच. पण आज आता जो ब्लॉग तुम्ही बघितला तो कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून सांगा. काही बघायचं राहिलं असेल तर तेही सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस जर येणार असेल कोल्हापूरमध्ये तेव्हा डेफिनेटली ते आधी लिस्टवर टाकून ठेवेन. काय बरं, रंकाळा मला खूप आवडलं, देवीचं दर्शन झालं. मेन म्हणजे खूप मोठं बाबा मला करायचं होतं खूप दिवसापासून, कारण की चिन्मय आणि मी दोघांनी मिळून असं देवदर्शन फार कमी केलेलं, त्यामुळे खूप बरं वाटलं आणि खूप छान वाटलं. 100K होणारे तर किंवा झालेत ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तुम्हाला समजू नाही शकणार. किंवा मी त्याच्यासाठी एक वेगळा आता व्हिडिओ करणारच आहे, Q&A करणारच आहे मी. तर त्या Q&A साठी, जर Q&A म्हणजे काय तर तुम्ही मला प्रश्न विचारायचे आणि मी त्याचा आन्सर देणार. तर ते मी आता करणारच आहे रिसेंटली. तर कारण की 100K पूर्ण झाले, 100 एपिसोड म्हटले तर 100K पूर्ण झालेत. आता आपल्याला सिल्वर बटन पण येईल. तर त्यासाठी म्हणून मी Q&A करणार आहे. जे कोणते तुमचे क्वेश्चन्स असतील त्याच्या सगळ्या प्रश्नांची मी आन्सर्स देणार आहे, त्याला म्हणतात Q&A. तर तेही तुम्ही प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून मला सांगा की काय तुम्हाला प्रश्न आहेत, कोणतेही, चांगले वाईट दोन्ही प्रश्न. दोन्ही प्रश्नांची मी उत्तरं देणार, असं नाहीये की फक्त सिलेक्टिव्ह मला जे आवडतील ते. मी प्रॉपर त्याचा एक मोठा ब्लॉग करणार आहे, त्यामुळे मला भरपूर प्रश्न विचारा. त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देण्याचा
करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि 100K चिन्मय.